ठाणे महाराष्ट्र नव्हे नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये ज्या खेळाडूनं आपल्या क्रिकेटच्या ताकदीवर संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या जगतावर अधिराज्य गाजवलंय ते एकमेव नाव केतन म्हात्रे फ्रॉम वाकलन याचं इथं आगमन होणार आहे आणि खूप मोठा व्यक्ती आहे आणि त्या पाठीमागे त्याची खऱ्या अर्थानं मेहनतसुद्धा आहे. त्याचं आपण स्वागत करणार आहोत. थोड्याच वेळात केतन म्हात्रे याचं इथं आगमन होणार आहे, त्याचं आपण स्वागत करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये माणूस प्रसिद्धीबरोबर काय कुठल्या वर्षा लेवलला जाऊ शकतो किंवा वरच्या लेवलला त्याची ताकद प्रस्थापित करू शकतो हे दाखवून दिले टेनिस क्रिकेटमध्ये. अर्थातच केतन म्हात्रे, प्रवीण टेंबे आमच्याबरोबर असतील. PPL पनवेल प्रीमियर लीग सध्याच्या घडीला तालुक्यातली सगळ्यात मोठी लीग आपल्याला उभेच्या मैदानावर पाहायला मिळेल. आमचे संदीपजी वास्कर आणि संपूर्ण पनवेल प्रीमियर लीगची कमिटी आहे. उद्या मला तिथे पाचारण होतं. जाहीरपणे प्रवीण टेंबे मी पनवेल प्रीमियर लीगच्या सगळ्या सदस्यांची माफी मागतो आणि हे खरोखर अगदी मनापासून सांगतो, कारण माझ्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म होता पनवेल प्रीमियर लीगचा, परंतु काही कारणास्तव मला तिथे येता येणार नाही आहे. त्यामुळे पनवेल प्रीमियर लीग आणि त्या संपूर्ण आयोजकांचं मी जाहीरपणे माफी मागतो. धन्यवाद. कसलकंड वासींवरती असलेलं प्रेम रोशन सकपाल सरांचं इथे मला पाहायला मिळालं आणि निश्चित या स्पर्धेमध्ये जॉईन राहतील. थँक्यू सो मच. बॉल तयार सुदेश. धीमी गति के बॉल सुदेश सालुंके. स्माइरा इलोन वहाल वॉन द टॉस एंड चूज टू बॉल फर्स्ट. रोशन, एक बड़ा मुकाबला आपको यहाँ पर देखने मिलेगा दो टीमों के बीच. प्रवीण आपले पाहुणे सन्माननीय कृष्णा जुमारे साहेब यांचं इथे आगमन झालंय. भाताण त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या संस्कार व्यासपीठावर यायचं आहे. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. मोठ्या संख्येने अगदी सायंकाळपासून पाहुण्यांची रेलचेल या रॉयल मंचकावरती पाहायला मिळते. अगदी या सर्वांचं स्वागत केलं जातं अनंतजी पाटील यांच्या माध्यमातून. एक चांगला दर्जाचा माहोल संघटितपणे पाहायला मिळतो. चौथ्या रात्रीचा खेळ हा सदाबहार राहिलाय आणि अगदी पहिल्या फेरीतील अंतिम लढतीकडे प्रस्थान केलं जातं, जिथे सामना पाहायला मिळतो. स्मायरा 11 वहाल संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतो आरव 11 देसाई. अगदी रायगड ठाणे जिल्ह्यातील दोन दादा संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. सुदेश के लिए हर विकेट के लिए 500 का इनाम 24 लाइव इवेंट के ओनर संजय जी पाटिल साहब की ओर से. फुला लेग की बॉल, कमजोर स्ट्रोक यहाँ पर रहा. निराश किया रोशन, बल्लेबाज ने छक्का चाहिए था इस गेंद पे. पावर प्ले की ओवर है, थोड़ा नाखुश रहेंगी टीम. जितेश पाटिल के साथ आकाश उतरे 3 डॉट, उसके बाद एक चौथी फुल टॉस सिंगल मिली है. अच्छी गेंदबाजी चल रही है फिलहाल सुदेश सालुंके. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, गेंदबाजी मार्ग पर. अगदी आक्रमक शैलीचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केले जात आहेत. अगदी बीमरसाठी कंट्रोल रूमकडे इशारा आलाय. बीमर बॉल के लिए थर्ड अंपायर को कॉल किया. DRS पेंडिंग. थर्ड अंपायर ऑर्डर रूम मध्ये आपण तात्काळ दाखल व्हायचंय. ते जॉईंट होत आहेत, त्यांचे मोस्ट वेलकम. अगदी सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू काहीशे घातक राहिले. डॉट बॉलचं सत्र जारी असताना बॉलिंग ट्रॅक वरती सुदेश सालुंके काहीसा आग ओकतोय. दत्ता गायकर साहब की एक बहुत ही मेहनत है इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए. प्रशांत होंगे हमारे, ये जो रोशन हम कहते हैं ना पर्दे के पीछे के कलाकार, इन्होंने भी बहुत ही मशक्क़त की है इस टूर्नामेंट को नंबर 1 बनाने के लिए. रायगढ़ में इस टूर्नामेंट की बहुत बड़ी चर्चा शुरू है और अभी कल्याण डोंबिवली की टीम खेल रही है. ठाणे के दर्शक भी अब यह मैच देख रहे हैं और कुछ ही क्षणों में महाराष्ट्र के बाइक सम्राट बल्लेबाज केतन वामन म्हात्रे जी का आगमन होगा. अगदी या सत्राचा विचार केला तर सध्या घडीला दोन स्पर्धेंची चर्चा संबंध रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. एकीकडे आपण वैकुंठवासी हरिभाऊ बागा पाटील स्मृती चषक पाहतो आणि त्या जोडीनं पनवेल प्रीमियर लीग या दोन स्पर्धेंचा डंका आहे. जी बिल्कुल. DRS थोड़ा पेंडिंग है, बल्लेबाजी कर रही है देसाई टीम. ऑपोजिट में वहाल टीम है, एक उल्वे नोट, एक कल्याण डोंबिवली. दो ताकतवर टीमें. बड़ा टेनिस बॉल क्रिकेट का माहौल होता है उल्वे नोट और कल्याण डोंबिवली में. फेयर है, मैच कंटिन्यू कीजिए. 1 रन मात्र मिलेगा 4 गेंदों पर. काफ़ी किफ़ायती गेंदबाजी, पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मेंस.
बल्लेबाज किनारा लगा, टप्पा गेंद, क्या कमाल की गेंदबाजी, 4-0, 1 रन 5 गेंदों पे, लाजवाब गेंदबाजी। सुदेश सालुंके इस टीम के सेनापति है, उसी अंदाज में वो गेंदबाजी कर रहे, बांध के रखा है बल्लेबाजों को। आकाश पाटिल, बाहरी किनारा, पहली सफलता आखिरी गेंद पर मिली है सुदेश सालुंके कैप्टन को। आकाश को लौटना पड़ेगा, 1 पर 1 विकेट टीम देसाई। रोशन, क्या कहोगे इस परफॉर्मेंस के बारे में जो कप्तान ने गेंदबाजी की है? एक और ओवर करेंगे सुदेश सालुंके और पहले ओवर में अपने नाम की छाप छोड़ी है मैदान में। अगदी स्मायरा 11 वहाल संघाचा स्वतः गोलंदाज सुदेश सालुंके एक उत्तमोत्तम गोलंदाजीचं आकलन साकार करतो, ज्या गोलंदाजानं P1च्या पहिल्या षटकादरम्यान अगदी एकच धाव खर्च केली, इकॉनॉमिकल स्पेल साकार केला आणि फलंदाज कोण बाद होतोय, ज्यानं TDPL गाजवली असा आकाश पाटील अगदी भोपळा न फोडता तंबूच्या दिशेने परतलाय। संदेश जी पाटिल, इनकी ओर से 500 का इनाम सुदेश के अकाउंट में ट्रांसफर हो जाएगा। 1 विकेट के लिए उन्हें 500 पर विकेट के तौर पर थे और कमाल की गेंदबाजी, बहुत ही बढ़िया स्टार्ट मिला है वहाल टीम को और फिलहाल ये स्मायरा 11 के नाम से मैदान में खेल रही है। अगदी दहशत P1च्या पहिल्या षटकादरम्यान पाहिली, परंतु येणारं द्वितीय षटक सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आणि या द्वितीय षटकादरम्यान या ओव्हरचं शिवधनुष्य कोणता गोलंदाज पेलेल हे पाहावं लागेल। बॉलिंग ट्रॅकवरती येतोय प्रवीण मुंबईकर, प्रावीण्यपूर्वक अगदी फलंदाजांवरती आत्मघातकी हल्ले साकार करणारा एक दमदार गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल। अनेक वेळा दहशतीचं वातावरण या गोलंदाजानं साकार केलं असा वालचा गोलंदाज प्रवीण मुंबईकर। मुंबईकर के हाथों में गेंद है। पहली ओवर काफी किफायती रही वहाल के लिए, कोई ज्यादा बड़े स्ट्रोक आए नहीं, शांत रखा बल्लेबाज को। P1 समाप्त, P2 की तैयारी। लोअर फुलटस बॉल बल्ले के जड़ में डाली, गेंदबाजी काफी कमाल की हो रही है, माइंड सेट से गेंदबाजी कर रहे। और कुछ ही क्षणों में बाइक सम्राट केतन जी वामन मात्रे इनका शुभागमन होगा। जी बिल्कुल, तब खेल थोड़ा सा रुकाया जाएगा। व्हाइट बॉल, तो अंपायर 2 मिनट के लिए आपको खेल रोकना है, क्योंकि अब शुभागमन हो रहा है जिसका इंतजार था, यानी ठाणे नहीं, रायगढ़ नहीं, संपूर्ण महाराष्ट्र भारत में सबसे अधिक बाइक जीतने वाला खिलाड़ी, 39 बाइक 7 4 व्हीलर जिनके नाम पर है, वो सम्मानीय बेस्ट क्रिकेट प्लेयर इन टेनिस बॉल हिस्ट्री मिस्टर केतन जी वामन मात्रे। केतन टनाटन, इनका आगमन होतो, जोरदार नक्कीच तालियां। प्रवीण केतन म्हात्रे याचं इथं आगमन होतोय। सध्याच्या घडीतील क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत खेळाडू, 7 4 व्हीलर 39। उपस्थित राहणं या चराचर सृष्टीत नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या कणाकणाला स्वाभिमान, अभिमान, ताटकणा आणि संघर्षातून जीवनाला मिळालेला वळय, अस्मिता, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्यांच्या जीवनात ज्यांनी सहर्ष जिवंत ज्वलंतरित्या अनुभवलं, तो क्रिकेट विश्वातील महान खेळाडू, क्रिकेटचा बाहुबली, त्यांच्या नावावर 7 4 व्हीलर आणि 39 2 व्हीलर आहेत असा सर्वांचा लाडका सन्माननीय केतनजी म्हात्रे साहेब वाकलन यांचा या ठिकाणी शुभ आगमन आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो त्यांना मानाचा मुजरा आणि त्यांचं या कसलखंड नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। अगदी षटकारानं केतन म्हात्रेचं स्वागत केले। ज्या दर्जाचे फटके केतनच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिले, अगदी अलीकडच्या काही दिवसांचा इतिहास जर सर पाहिला तर अगदी 12 तासाच्या आतोआत 2 बाईक जिंकले आहेत केतन म्हात्रे वाकलेंना। डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये बाईक जिंकली, त्यानंतर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये 12 तासाच्या आत बाईक जिंकणारा, 2 बाईक जिंकणारा खेळाडू केतन म्हात्रेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे। 39 बाईक आणि 7 4 व्हीलर, केतन म्हात्रे हो महाराष्ट्राचा अभिमान आणि भारतातील आत्ता सर्वात फास्ट आणि सर्वात मी म्हणेल की टॉपचा खेळाडू कोण असेल
तर केतन मात्रे. टॉपचा हत्यार, परंतु त्या दर्जाचा फटकाही पाहिला आपण. प्रवीण मुंबईकरच्या गोलंदाजीवरती हल्ले चढत आहेत. जितेश पाटील नावामध्ये जीत हा शब्द दडलाय. काहीच गोलंदाजावरती दबाव तंत्र छेडलंय आणि हा बॉल इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. अगदी 2 चेंडू व्हाईट सफर झालेत. प्रवीण मुंबईकर वरती पूर्णपणे दबाव छेडलाय आणि हे पाहता अगदी सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 9 धावा. 12th मैन 12वां खिलाड़ी की भूमिका थी केतन मात्रे की. उसके बाद देखिए आज केतन मात्रे फर्श से अर्श तक पहुंच गए. ये शुरुआत होती है. यानी रोशन, अगर आप 12th मैन खिलाड़ी होते हो, उसके बावजूद भी अगर आप मेहनत करते हो तो आप आगे बढ़ सकते हो. और केतन मात्रे को देखने के बाद हर खिलाड़ी को सीखना चाहिए, जिंदगी में कभी निराश मत होना. चाहे आप 12th मैन से शुरुआत क्यों ना करें, मौका जब मिले चौका लगाए, छक्का मारे और क्रिकेट में इतिहास रचे. एका संधीचं सोनं करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये असते तो नक्कीच अगदी मोठ्या उंचीवरती पोहोचतो. ग्रामीणचा सरस विचार केला तर एखाद्या खेळाडूला राखीव खेळाडू ठेवला की तो नाराज होतो, परंतु उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे केतन मात्रे वाकलन. जीजी स्पोर्ट्स वाकलन से शुरुआत हुई. ग्रामीण में बहुत सारे बाइक जीते, रतन पाटिल ट्रॉफी को हमेशा जीता है, चैंपियन बने और इतिहास को हमेशा कायम रखा है. वो मतलब केतन जी मात्रे. बोलो तैयार. स्ट्रोक अच्छा है, थोड़ा कमजोर है, पीछे फील्डर है, लॉन्ग ऑफ पे जजमेंट, कैच किया यहाँ पर और खेल समाप्त हुआ विकास पाटिल का. प्रावीण्यपूर्वक गोलंदाजीची आखणी करणारा हाच तो प्रवीण मुंबईकर. अनेक वर्ष वाळ संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक फलंदाजांना बाद केले असा प्रवीण मुंबईकर आता आग ओकतोय या दुसऱ्या ओव्हरमध्ये. रिची मात्रे बल्लेबाजी के लिए आते हुए. ऋषि मात्रे. रोशन, अगर बात करें इस मैदान में गेंदबाजी बहुत तगड़ी हो रही है वाल टीम की ओर से, और जिस परफॉर्मेंस में गेंदबाजी कर रहे हैं, रन नहीं बन रहे, 10 पे 2 विकेट गए और देसाई टीम की परिस्थिति बहुत खराब है. आज का हमने पोल देखा, देसाई टीम काफी मजबूत दिख रही थी इस मुकाबले में, लेकिन जो आप गेंदबाजी देखे तो वाल ने अब बाजी मारी है मैच में. इनसाइड आउट केला, ओवर द पॉइंट, कवर पॉइंट पे गेंद सीमा पार, रन मिलेंगे 4. ऋषी प्रमोद मात्रे इथे आग ओकत असताना अगदी जोरदार अपील पंचांनी उचलून धरली. पकबादा लेग बिपोरची शिकार लागलेला हा 3रा धक्का अरब 11 देसाईला आणि खेळाडू बाद होतोय ऋषी म्हात्रे. वा क्या बात आहे. अखंड या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वांच्या मनावरती अधिराज गाजवणारे एकमेव नाव सन्माननीय अनंत शेठ पाटील. सबसे ग्रेट अनंता शेठ. जनता माझी मायबाप, मी जनतेचा सेवकरी असा आमचा दमदार वारकरी, ज्याच्या माध्यमातून अतिशय रॉयल आयोजन या कसलगड नगरीमध्ये पाहायला मिळतो. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. यस, किंग ऑफ द रिंग, क्योंकि ये आयोजन सबसे बड़ा है रायगढ़ में, जहाँ पे आईवा कैच के लिए 2 व्हीलर बाइक है, ब्रांडेड टी शर्ट 500 की नोट है, और जो टीम यहाँ पर मुकाबला हारेगी उसे 5000 रिफंड है. ये हमने पहली बार ऐसे मैच में कमेंट्री कर रहे हैं जहाँ पे हारने वाले टीम को भी 5000 रिटर्न दिए जाएंगे रिफंड में. ये तो पहली बार देखने मिल रहा है, और पूरे पब्लिक को खाने की दावत होगी, वो भी 6 रातों के लिए. लाजवाब, ऐसा कम देखने मिलता है. मैं कहूँगा कि अभी रायगढ़ की ग्रामीण बेस्ट नाइट टूर्नामेंट कौन सी है, तो अनंता शेठ पाटिल
कसलखंड, यह आपकी टूर्नामेंट रायगढ़ की सबसे बेस्ट टूर्नामेंट है। न भूतो न भविष्य असे दमदार आयोजन, चौथ्या रात्रीचा कालखंड आहे तोही कसलखंड मध्ये, आशिया खंडातील हे दमदार आयोजन आहे अगदी पनवेल नगरातील रायगड जिल्ह्यातील या कसलखंड गावामध्ये। विदाउट डोनेशन इस टूर्नामेंट में 1 रुपया किससे नहीं लिया दिया, अभी तक नहीं लिया, और ये पहले टूर्नामेंट है रोशन जो अपने बलबूते पे बनी है और दर्शकों के लिए रखी जा रही है। अंपायर सिग्नल चेक करना चाहते हैं, व्हाइट बॉल रिव्यू, थर्ड अंपायर को कॉल किया है, लेकिन फिलहाल स्टेज पर जिनका इंतजार था आज के मुआजिज मेहमान जिनके नाम पर 39 बाइक और 7 4 व्हीलर, वो हमारे केतन जी मात्रे इस मैच का मजा ले रहे हैं। क्या कमाल की पारी के लिए TDPL सेमीफाइनल में तड़का मारा, उसके बाद DPL डोंबिवली प्रीमियर लीग में बाइक जीती, TDPL में बाइक जीती, और केतन मात्रे, मैंने अभी कहा कि भारत में अभी टॉप के बल्लेबाज कौन है तो वो केतन मात्रे होंगे। मैंने बहुत सारे बल्लेबाज देखे जो बल्लेबाजी करने आते हैं, कैप्टन बनते हैं, लेकिन उनका एफर्ट इतना अच्छा नहीं रहता, लेकिन केतन मात्रे जब कैप्टन होते हैं ना तो उनका विकेट कीपिंग का तरीका देखिए, हर गेंदबाज को जाके वो समझाते हैं कि आप क्या गलती कर रहे हो, फेयर डिलीवरी, और ये कप्तानशिप केतन मात्रे से आप सीख सकते हैं। कप्तान सीनातान हेच ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा बहुमान, आणि अगदी तोच थरार याही लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी रायगड ठाणे जिल्ह्यातील 2 मातबर संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळतायत, अगदी वेगवान तेज तर्रा चेंडू सफर होतोय आणि इथे दांडी गुल पॉवरफुल गोलंदाजी। पाटील त्यामध्ये सक्षमरित्या कार्य सांभाळतायत। गोरक्षक अनंत शेठ पाटिल, इनकी भूमिका समाज में बहुत बड़ी है रोशन, और आप अगर देखें तो समाज प्रबोधन कार्य का भी काम वो हमेशा समाज में करते हैं। बड़ी हस्ती है, सबके दिल में बसते हैं, और इसीलिए ये प्यार उनको हमेशा सबका मिला है। अगदी संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली यांचा अगदी अखंड हरिनाम सोहळा सुद्धा अगदी खूप मोठा असतो आणि अगदी 18 तारखेपासून काहीतरी त्याचा प्रवास आणि त्याचं नियोजन अगदी आजपासून ते सुरू झाले। क्या बात है। स्कोर की बात करें, टीम का टोटल है स्कोर बोर्ड पे 14। बहुत खराब परिस्थिति है, देसाई टीम इस सीजन की पहली नाइट मैच खेल रही है, शायद वो थोड़ा असर दिख रहा है उन पे। इस बार थोड़ी अंदर की दिशा से स्विंग एंड मिस, गेंद को न खेलने का फैसला गलत रहा, एक और डॉट गेंद। देसाई की परिस्थिति बहुत ही खराब है, बल्लेबाज स्ट्राइक एंड पर हिमांशु मात्रे, 4 बल्लेबाज आउट हुए और मयूर देवकर नॉन स्ट्राइक एंड पर है। टीम का टोटल बनता हुआ मात्र 14, 3 बॉल लगातार 4 बॉल डॉट आते हुए, लाजवाब गेंदबाजी। इकॉनॉमिकल स्पेल आकाश गरत याही गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतो। पूर्णपणे डॉट बॉलचं सत्र जारी आहे, परंतु फलंदाज आक्रमकरित्या खेळणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक चेंडूगणिक गोलंदाजाचा माइंड रिएक्ट करून चांगले फटके खेळावे लागतील। फलंदाजामध्ये क्षमता आहे, या फलंदाजामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले, आणि अशा या फलंदाजांना रोखठोक बाणा दाखवणं हे तितकंच गरजेचं असेल खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये। केतन मात्रे भी कल्याण डोंबिवली से बिलोंग करते हैं, देसाई टीम भी वहां से आई है, और केतन मात्रे सोच है कि देसाई कर क्या कर रहे, डॉट गेंद खेल रहे, अबे बड़े स्ट्रोक देखने यहाँ पर, वो भी चिंता में। आज देसाई टीम के बल्लेबाजों को क्या हो गया, ओहो ये 5वीं डॉट गेंद है। चलिए हम बैटन ओवर के नजदीक पहुंच रहे, वो भी विकेट के साथ, सोने पे सुहागा। अगदी गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीची ही गोलंदाजी गोलंदाजांकडून पाहावयास मिळते। अटॅकिंग बाणा, अगदी 7 मेडल षटक आपण पाहिलेत या संबंध स्पर्धेमध्ये। इथे हा कारनामा प्रस्थापित होईल का, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु आवाकाच्या बाहेर वंटप्पा सीमा पार शानदार
आणि फलंदाज आक्रमकतेनं खेळतो, कारण धावसंख्या काहीशी थांबली होती. धावसंख्येला पूर्णपणे रोखलं होतं, धावसंख्येला टाळेबंद केलं होतं आणि हे पाहता अगदी फलंदाज आक्रमकतेनं खेळतोय. नाव आहे हिमांशू माद्रे. अगदी 6व्या क्रमांकावरती या फलंदाजाची वर्णी लागते आणि हे पाहता अगदी 8 के पार हा फटका पहिला चौकार. लास्ट ओवर 5 बॉल लगातार डॉट, आखिरी गेंद पे चौका आया. आकाश करत की बॉलिंग बहुत अच्छी, क्योंकि 4 रन लगे मात्र 6 गेंदों पर, एक सफलता उन्हें मिली. और शुरुआत की तेज कैप्टन सुदेश सालुंके ने पहली ओवर और विकेट लिया था. कमाल की गेंदबाजी, 1 रन मात्र दिए थे. अब वो सेकंड स्पेल करेंगे सुदेश सालुंके. स्पायरा 11 वहाल, एक नई टीम उभर के आई है सुदेश सालुंके की. ये आर्मी बल्ले के स्लॉट में नहीं आ पाई, मिस टाइमिंग शॉट फाइनल, एक मिल गई विकेट. एक और 5, मयूर देवकर 0 पर आउट. चेतन मात्रे नजर लगा रहे कि अब बल्लेबाजी के लिए कौन उतरेंगे और अटैकिंग परफॉर्मेंस कौन दिखाएगा मुकाबले में. मात्र 12 गेंदें बचे आखिरी 2 ओवर की, और उसमें अभी तो टोटल है 18 का, लेकिन 50 तक पहुंचना है. यानी दिल्ली बहुत दूर है. रोशन आप देखिए, मुकाबला बॉल टू रन बन गया है. मतलब जितनी गेंदें उससे रन थोड़े से कम नजर आ रहे. और देसाई टीम आज के पोल जब मैंने देखे तो मुझे लगा कि भाई सबसे टॉप पे टीम है, लेकिन कभी कभी क्रिकेट में ये नहीं हो पाता. अब ऐसा लग रहा है कि थोड़ी कमजोर पड़ गई देसाई टीम. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला तर अनेक वेळा धक्कादायक निकाल समोर येताना आपण पाहिलेत आणि त्या दर्जाचा हाही सामना होईल की काय. परंतु उत्तरार्धाचा विचार केला तर गोलंदाजांचा रणगाडा म्हणून देसाई संघाकडे पाहिले जातं अखंड टेनिस क्रिकेट जगतामध्ये. त्या जोग अगदी या गुलाबी थंडीमध्ये एव्हरेस्ट मसाल्याचा तडका दाखवेल का देसाई. परंतु सध्या घडीला इकॉनॉमिकल स्पेल, अटॅकिंग बाणा, फलंदाजांना रोखून धरले. बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकणारी गोलंदाजी, ज्या कर्णधारानं पिबनचं पहिलं षटक हाताळलं. नंबर 1 गोलंदाजी ज्यानं साकार केली. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान 1 धाव खर्चिक करणारा हा धुरंधर याही ओव्हरमध्ये पूर्णपणे आक्रमक ठरलाय. परंतु या गोलंदाजी विरोधात आता फटके यायला सुरुवात झाली आहे. आलेला हा अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. के पोल में भी आप देखिए वाशिवली, कुंडेवाल, करजत की टीम है, टॉप की टीमें थी, कलवा भी टीम थी, लेकिन कल स्कायरा 11 वहाल आगे पहुंची. ये भी सोचने वाली बात है. यानी क्रिकेट में किसी को कम मत समझे. कल उसाटने टीम भी थी पोल में, लेकिन जीतने वाली टीम का नाम था स्कायरा 11 वहाल. मतलब आप जिस टीम पे निशाना लगाते हो कि ये टॉप की टीम है, लेकिन क्रिकेट में वो साबित नहीं कर पा सकते. अगदी या नाईट स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल तुमच्या समोर सादर होताना पाहिले. ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या अगदी 1 न पुढे मार्ग सोईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 5 गड्यांचा खात्मा. एकूण धावा 23. बॉलिंग टीम रिव्यू, वाइट बॉल उन्हें चेक करना है बॉलिंग टीम को. फील्डिंग टीम रिव्यू यहाँ पर इस्तेमाल कर रही है सुदेश सालुंके. टीम का टोटल स्कोर बोर्ड पर मात्र 23 रन बनते हुए. अच्छे रन बने थोड़े से, लेकिन इसके बाद आखिरी ओवर बची है. मुझे लग रहा है कि वो अटैक वहाँ पर होगा मोरेश्वर पाटिल, हिमांशु मात्रे का, तो शायद ये टीम जीत के दरवाजे के यानी अच्छा टारगेट सेट कर सकती है. अगदी अखेरच्या षटकाला टार्गेट करावं लागेल, मुंहतोड जबाब द्यावा लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील आरव 11 देसाईला. कारण अंतिम चरणापर्यंत चांगली फटकेबाजी दाखवू शकतो देसाई. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय स्वतः संघनायक सुदेश साळुंकेनं. पूर्णपणे आक्रमकरित्या हे षटक हाताळले आणि पहिल्या 4 षटकांदरम्यान धावा लागतायत धावपटलावरती
आरव 11 देसाई या संघाच्या स्मायरा 11 वहाल संघाविरोधात एकूण धावा 5 गडी बाद 22. सालुंके ने 2 ओवर किया है। बॉलिंग विश्लेषण उनका देखे तो 10 गेंदे डॉट फेंकी है, 12 में से 2 बड़े स्ट्रोक लगे, 12 में सिर्फ 5 रन दिए सुदेश सालुंके ने, 10 गेंदे डॉट। रोशन आप सोचिए इतने बड़े नाइट टूर्नामेंट, देसाई टॉप की टीम है, कल्याण डोंबिवली, और 10 गेंदे डॉट फेंकना ये गेंदबाज का एक सपना होता है, और आज सुदन सालुंके ने वो करके दिखाया। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी कप्तान सीनातान पंचतारांकित गोलंदाजीची आखणी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली. 1640व्या क्रमांकाचा चेंडू बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. रोहित चिर्लेकर क्या कमाल के स्कोरर है, 1640 मतलब 1640 वाला ये जो गेंद है वो गेंदबाज डाल रहे हैं. क्या कैलकुलेशन है इस स्कोरर का, अचंभित हो गए हम तो. चलिए वाइट बॉल अंपायर ने यहाँ पर सिग्नल दिया है. टीम का टोटल 1 के साथ आगे बढ़ेगा मात्र 23 रन स्कोरबोर्ड पर. इस 6 गेंदों पे अगर 27 आते हैं, 20 पे आते हैं तो ये टीम 40 के ऊपर पहुंचेगी, और देसाई को जरूरत है 3 बड़े स्ट्रोक लास्ट ओव्हर में. प्रवीण हे षटक या संबंध लढतीचा टर्निंग पॉइंट असेल. तोही खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे धावा बनल्या तर पोषक वातावरणामध्ये देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, काट्यासारखा सरळ आकाश घरातनं परत पाठवले फलंदाजाला. लागलेला अजून एक दे धक्का देसाईला. सामने की दिशा में ड्राइव किया इस बॉल को, काउ कॉर्नर रीजन पे मात्र सिंगल मिलेगा. 24, 4 गेंद बची. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर लास्ट ओवर में रोहित. उसे क्या लगता है कि ये जो 24 का आंकड़ा अभी तक हुआ है, आगे चल के क्या 40 का वो जो मंजर है, जो टारगेट हम देख रहे हैं 40, इस सिच्युएशन में क्या पहुंचेगी देसाई? अगदी गोलंदाजी सुद्धा तितकीच तगडी आहे देसाई या संघाची, परंतु सन्मानजनक धावसंख्या येणं हे खूप गरजेचं आहे. पाठमोरी चांगली, फिल्डिंग चांगला पेट्रोलिंग पाहायला मिळतो फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. गोलंदाज आक्रमकरित्या गोलंदाजी हाताळतोय. ऐसा लग रहा है कि आरसीबी बनाम चेन्नई सुपर किंग का मैच है, आरसीबी बनाम सीएसके, वही दोनों का टी शर्ट कॉम्बिनेशन है. कुछ एमएस धोनी के फैन है और ये विराट कोहली के फैन है. जी बिल्कुल, वो मंजर नजर आ रहा है टीवी स्क्रीन पे. 3 गेंद मात्र बची है, बॉलर तैयार. बल्ला पहले घुमाए, टैप बॉल की थी यहाँ पर थोड़ी सी पहले गेंदबाज ने, और डॉट गेंद की समाप्ति. क्या शुरुआत की सुदेश सालुंके ने, 10 गेंदे डॉट, 12 में से 5 रन, 2 विकेट. लाजवाब परफॉर्मेंस था कैप्टन का, और वो शुरुआत कायम रखी वहाल टीम ने. आखिरी क्षणों तक कोई ज्यादा बड़े स्ट्रोक नहीं मार पाई देसाई. अगदी अलीकडचा बॉल स्लोअर पाहिला आपण. मिश्रित गोलंदाजी इथे आखली जाते. राईट ओव्हर द विकेट न मारा तितकीच घातक गोलंदाजी. डॉट बॉलचं सत्र जारी आहे आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धात एका चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली वरती 25 धावा, 19 गेंदे डॉट है इस अभी वो 17, बहुत सारे गेंदे डॉट है. सिंगल डबल से खेलते तो शायद 50 के नजदीक पहुंचते. बॉल तैयार, ऑन साइड में ड्राइव किया, कवर ड्राइव, पीछे फील्डर है लॉन्ग ऑफ पर. 1 मिलेंगे, रनआउट का चांस तो नहीं छोड़ेंगे गेंदबाज रोहित, और ये रनआउट होते हुए बल्लेबाज. पहला 17 समाप्त हुआ. टीम का टोटल है 26 पे रुका है. जीत के लिए चाहिए 27 रन. स्मायरा 11 वाल को
हम चलते प्रेजेंटेशन बॉक्स में जहां पर सम्मान किया जाएगा आज के मुआजिज मेहमान महाराष्ट्र और भारत के टॉप बल्लेबाज इस सीजन में लगातार 39 बाइक, एक दिन में 2 बाइक का रिकॉर्ड और 7 फोर व्हीलर जीतने वाले केतन टनाटन, केतन शेठ वामन मात्रे, इनका सम्मान होगा। चलते प्रेजेंटेशन बॉक्स में और जुड़ेंगे रोशन सकपाल सर के साथ। थँक्यू। मी मुख्य आयोजक आमचे अनंत शेठ पाटील यांना विनंती करेन, केतन म्हात्रे सर्वप्रथम या खेळाडूसाठी का टाळ्या व्हायला पाहिजेत? रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, पूर्ण भारत देशाच्या टेनिस क्रिकेटच्या जगतावर या खेळाडूनं आपल्या मेहनतीनं, क्रिकेटवर प्रामाणिक केलेल्या प्रेमानं टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये असं केतन म्हात्रे याचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहाल। विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे पहा, खरोखर एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात केतनसाठी। क्या बात आहे केतन, आज स्वागत एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये एखाद्या माणसाचं स्वागत होणं म्हणजे त्याचं कर्तृत्व असतं, विनाकारण कुणाचंही स्वागत होत नसतं आणि केतनचं कर्तृत्व आहे। आज क्रिकेटवर केलेलं निष्पाप प्रेम, प्रांजल प्रेम, क्रिकेटवर केलेली श्रद्धा, क्रिकेटवर केलेली भक्ती, हे सगळं काय त्यामध्ये आलं। केतन, प्रेक्षकांची खूप इच्छा होती की प्रेक्षक असताना तू यायला पाहिजे होतं खऱ्या अर्थानं, म्हणजे बरीचशी प्रेक्षक अशी होते की तुझं येण्याची वाट बघत होते, परंतु थोडा लेट झालास तू, काही हरकत नाही। परंतु मला सांग, हा जो प्रवास आहे अगदी टेनिस वाकलन गावात, एका छोट्याशा गावापासून ISPL पर्यंतचा प्रवास आणि त्यामध्ये झालेली स्ट्रगलिंग, जरा एकदा खेळाडूंना ऐकू द्या तुझ्या तोंडून। सर नक्कीच मी क्षमा मागेल, कारण की इथे आमची एंट्री होती, बट मी खेळायला आलो नाही, कारण की मी 25-30 दिवस पहिले त्यांना कमिटमेंट केलेली की मी खेळायला येईन, बट त्याच्यामुळे मला तिकडे खेळायला जायला लागला आणि आयोजकांचे मी क्षमा मागेन की इकडे तुमच्या टुर्नामेंटला मी आमची टीम घेऊन आलो नाही। तर मी नक्कीच पुढच्या वर्षी पहिला नाव आमचा देईन या टुर्नामेंटला, आणि कुठली मॅच असेल तिकडे मी जाणार नाही, पण इकडे खेळायला नक्कीच येईन, कारण की 1-2 वर्ष मी या ग्राउंडला खेळलेलो, एकदा ठाणा रायगडसुद्धा खेळलेलो आणि मी कलकत्त्याला होतो, बट या टुर्नामेंट पाहत होतो आणि जो 1 मॅन शो टुर्नामेंट ठेवणं आणि नाईटची सहसा कोणाचं काम नाही आहे, कारण की भरपूर खर्च होतो, ते दादांनी एकट्याने करून दाखवलं विदाऊट स्पॉन्सरशिपने। केतन, अजून माझा प्रश्न तसाच आहे, कारण माझ्या ह्या ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना जे आता तुझ्यासारखे स्ट्रगल करतायत त्यांनाही तुझ्यासारखं नाव कमवायचं आहे। ज्या छोट्याशा गावामधून सुरुवात झाली तुझी ISPLचा प्रवास, इतक्या मोठ्या स्टेजवर छोट्याशा गावातून जी स्ट्रगलिंग करायला लागली, जी मेहनत करायला लागली, जो प्रेम करायला लागला क्रिकेटवर, त्याबद्दल काय म्हणशील? सर नक्कीच मी माझ्या टीमचं नाव घेईन त्याच्या पहिले, कारण की त्यांनी मला चान्स दिला आणि मी चांगला परफॉर्मन्स करत गेलो, बट मला नशिबाने सुद्धा खूप साथ दिली, कारण की नशीब पाहिजेत प्रत्येकाच्या बरोबर, कारण की किती मेहनत केली, नशीब नसले तर काही होऊ शकत नाही। कारण की मला जेव्हा बाईक मिळतात तेव्हा कमी स्कोअरलासुद्धा बाईक मिळतात, कधी कधी तर 200-250 रन केले तरी बाईक नाही मिळत, बट कधी एक वेळा तर मला काहीतरी 57 रन केलेले फक्त पूर्ण टुर्नामेंटमध्ये, तरी मला बाईक मिळालेली, बट ते माझे नशीब आहेत आणि मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक टुर्नामेंटला, जे माझ्याने होतं तेवढं, बट नशीब खूप साथ देतात मला आणि याच्या पुढे पण देतील आणि ISPLची एक ट्रॉफी उचलेन मी। शून्यातून विश्व निर्माण केलं, शून्यातून सुरुवात झाली आहे तुझी, अगदी सुरुवातीच्या कालावधीनंतर शून्यातून आज घरामध्ये तुझे मम्मी पप्पा, तुझी फॅमिली जेव्हा मोठ्या प्लॅटफॉर्मवर, मोठ्या स्क्रीनवर तुला पाहतात, त्यावेळेस खरंच त्यांचं मन अभिमानाने भरून येतं किंवा प्राऊड फील करत असणारं 100%, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? सर नक्कीच, त्यांचा मुलगा एवढ्या मोठ्या स्टेजला खेळतो तर प्रत्येकाला प्राऊड फील होतं आणि मी आईबाबांचं नाव घेईन, आणि बट मी माझ्या पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा इंडियाचे फॅन्स लोक असतील त्यांचंसुद्धा नाव घेईन, कारण की त्यांचासुद्धा खूप सपोर्ट असतो, कुठे मॅचला गेलो ते पाहत असतात आणि त्यांचा जेवढा माझ्यावर जीव आहे ना, तर त्याच्यामुळे मी ग्राउंडला म्हणजे खेळत असतो, मला एनर्जी येते त्याच्याने। या मॅचमध्ये भरपूर वैशिष्ट्य आहेत, म्हणजे या मॅचमध्ये आपण पाहतोय आपण 5,000 रुपये रिफंड केलेत
आणि आयव्हाक यासाठी बाईक ठेवली आहे. अनंतशेठ पाटील आहेत आमच्याबरोबर. जेवणाची व्यवस्था आहे सगळ्या प्रेक्षकांसहित, सगळ्या म्हणजे खेळाडूंना, प्रेक्षकांना, या सगळ्यांसाठी पर्वणी आहे. काय म्हणशील संपूर्ण या मॅचबद्दल? सर मी नक्कीच पहिल्यांदा बोललो की विदाऊट स्पॉन्सरशिपनी कोणी टुर्नामेंट घेऊ शकत नाही, कारण की नाईटची टुर्नामेंट असते. किती खर्च होतो तर त्यांनाच माहीत आहे, कारण की आम्ही पण एक 3 वर्ष टुर्नामेंट ठेवत होतो. आम्हालाही स्पॉन्सर नव्हतं, बट आम्ही पण 6 लाख 7 लाख लोट जायचो. पण दादा तर वन मॅन शो आहे, दादा किती जाणार त्याची काही गॅरंटी नसेल. हां, आणि शेवटचा प्रश्न असेल, शेवटचाच प्रश्न. दिनेश नाईक यांनी मला सांगितलं आज केतन म्हात्रे येणार आहेत, मित्र आहेत तुमचे. प्रेक्षकांचा प्रश्न आहे, प्रेक्षकांचा. हा पर्सनली आहे, चालेल ना विचारलं तर? यंदा कर्तव्य आहे? हो आहे. वा, क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्यात केतनसाठी. आणि खुशखबरी आहे, केतनचा कर्तव्य यंदा आहे. अरविंद उगाडे सर यांच्याबरोबर वळूयात आपण. केतन, खरं तर तू सांगितलंस की दादा वन मॅन शो खर्च करतायत, तुम्ही सुद्धा 6-7 लाख रुपये लॉस गेलेत. आज संपूर्ण महाराष्ट्रभर तुझी वाकळण टीम घेऊन ग्रामीण टुर्नामेंटचा मी प्रश्न विचारतोय तुला. संपूर्ण ग्रामीण टुर्नामेंट तू खेळला आहेस, पण रोशन सपकाळ यांनी ज्या सुविधा सांगितल्या, टीमला मिळणारा रिफंड, प्रेक्षकांना मिळणारं जेवण, आईवाक्यासाठी असलेले बाईक, तू संपूर्ण महाराष्ट्रभर या ग्रामीण टीमला घेऊन ज्यावेळी खेळलास वाकळण टीमला, त्यावेळी अशा सुविधा या स्पर्धेच्या आधी या अगोदर तुला कुठे दिसल्या का? नाही सर, बट जेवण वगैरे असायचा, पण एवढ्या सुविधा मला मुश्किल वाटतात. बघा, हेच आपल्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्याने 39 बाईक जिंकल्या, 7 4 व्हीलर जिंकल्या, तो सांगतोय की ग्रामीण संघ वाकळण ज्या ज्यावेळी मी प्रत्येक ठिकाणी घेऊन गेलो त्या त्या ठिकाणी सुविधा असायच्या, पण या क्लास 1 सुविधा त्याने सुद्धा कधी कोणत्या स्पर्धेमध्ये पाहिल्या नाहीत. हेच या स्पर्धेचं यश आहे. आणि म्हणून या स्पर्धेचे आयोजक अनंतशेठ पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात. आणि पुढच्या वर्षी त्यांनी सांगितलंय की या स्पर्धेमध्ये तू नक्की खेळणार. यावर्षी खरं तर गर्दी, अलोट गर्दी झाली होती तुझ्या चाहत्यांची. प्रेक्षकांना आयवा कॅचसाठी पुढच्या वर्षी जर वैकुंठ हरिभाऊ भागा पाटील स्मृतिचषक 2026 हे ज्यावेळी होईल आणि अधिकृत उमेदवार आहेत पंचायत समितीच्या सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांच्या नावापुढे पनवेल पंचायत समिती सभापती हे नाव जर जोडलं गेलं केतन, तर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी थार असणार आहे. थार आयवा कॅचला. आत्ता तुझं मनोगत सांग. तुझ्या एखाद्या षटकाराने आयवा कॅच एखाद्या प्रेक्षकाला मिळू शकते. सर नक्कीच मी मॅच तर खेळले नाहीत, बट मी आयवा कॅच पण पकडायला राहील. आणि बघा, जर इथे बघा प्रेक्षकांसाठी असणारी गाडी त्याच्यापेक्षा मॅन ऑफ द सिरीजची गाडी मोठी आहे, म्हणजे थारपेक्षा मोठी गाडी मालिकावीरासाठी असेल, सिरीजला असेल, म्हणजे तुला यावंच लागेल. नक्कीच नक्कीच. ओके, धन्यवाद. हा होता महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा गौरव, हा होता महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सन्मान, असा के टनाटन अर्थातच केतन वामन म्हात्रे. तर ही पाहिली आपण यशाची यशोगाथा जी राहिली केतन म्हात्रे वाकळण यांची, ही राहिली अगदी अनंत पाटील कसळगण यांची. कारण या A1 व्यक्तिमत्वांचा हा यशाचा यशोगाथा हा आपण कार्यक्रम रॉयल मंचकावरती पाहिला. पूर्णपणे गुणगौरव सोहळा इथे संपन्न होताना पाहिला. आणि निश्चितच लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल, जिथे उत्तरार्धामध्ये अगदी जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावसंख्येची. अगदी छोटं आव्हान आहे आणि जर पाहिलं तर अगदी गोलंदाजी घातकरित्या समर्पित करावी लागेल. फॉलिंग स्वीप मात्र दिशा दिखाई, बॉल सीमा पार, बैकवर्ड स्क्वायर लेग, 4 रनों के लिए अंपायर सिग्नल ओवर स्टेपिंग. अंपायर बता रहे कि इट्स ओवर स्टेपिंग, नो बॉल कॉल 5 पर. स्कोर पहले से कम है रोशन, 27 और ऊपर से नो बॉल चौका लगता हुआ फ्री बॉल बल्लेबाज के लिए. आरसीबी बनाम सीएसके ऐसा मैच लग रहा है जी. ऑस्ट्रेलिया बनना पड़ेगा देसाई टीम को, जो उन्होंने टी शर्ट पहने यहाँ पे. ऑस्ट्रेलिया की तरफ फाइट करनी पड़ेगी रन्स डिफेंस करने के लिए. आपने देखा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ऑस्ट्रेलिया टीम कम से कम रन डिफेंस करते हैं, वो परफॉर्मन्स देसाई को दिखाना पड़ेगा. अगदी ऑस्ट्रेलियन बाणा त्यांना पेशकश करावे लागेल.
त्यामध्ये अगदी क्षेत्ररक्षक यांनाही चांगली भूमिका बजावणं गरजेचं असेल. चांगल्या झेल पकडाव्या लागतील. त्यात नंतर अगदी यॉर्कर लाईन बॉल हे आपल्या भात्यातून सफर करावे लागतील. त्या दर्जाचा काहीसा हा आत्मघातकी हा बॉल हा सफर होतो. ऑन साईडला क्लिअर केले, फक्त एकच धाव इथे प्राप्त होते. आणि अशा रीतीनं अगदी पिबनच्या पहिल्या षटकापासून आक्रमकरित्या धावसंख्या बनताना पाहायला मिळते आणि सांघिक कोटा पुढे मार्ग शोधो. एकूण धाबा धाव पटलवती 15. सध्या आपण पाहतोय केतन म्हात्रे यांना त्यांचे फॅन्स तिथे सेल्फी फोटो काढतायत आणि टॅग करतील इंस्टाग्रामवर केतन म्हात्रेसाठी. आणि अनेक वेळा आपण मैदानात प्रेक्षकांना जाताना पाहिलं आहे, ऑन मॅचमध्ये तिथे सेल्फी घेत असतात. काय क्रेज आहे रोशन. गल्ली टू ग्लोरी हा जो स्लोगन आहे ISPLचा तो का ठेवला गेला? कारण हो गल्लीमध्ये खेळायचो, आता ग्लोरी म्हणजे ग्लोबलायझेशन क्रिकेट झाला आहे. ISPLचा स्टँडर्ड टेप बॉल टेनिस बॉल क्रिकेट कुठे होता आणि कुठे पोचला. फर्शवरून अर्श एक मोठा सफर. अगदी ग्रामीणचा खेळाडू अखंड भारतामध्ये अखंड विश्वामध्ये आपली दहशत निर्माण करतो याची प्रचिती आपण अनेक वेळा पाहिली. आणि अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेव्हा समोर येतात त्यांच्यासमोर फोटो घ्यायची सर्वांची तळमळ असते आणि तशीच तळमळ अनेक वेळा आपण केतनच्या समेत पाहतो प्रेक्षकांची. अगदी हॅलो. तर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट दमदार नेतृत्व दमदार कर्तृत्व असणारे सावलेगावचे उपसरपंच सुनील शेठ माळी यांचाच वाढदिवस आहे. सूर्यासारखे तेजस्वी, चंद्रासारखे शीतल, गुलाबाच्या पाकळीप्रमाणे टवटवीत, अमृताचा घडा गोरगरिबांसाठी अहोरात्र वाहणारे एकच वादा सुनील दादा. सुनील दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अविष्ट चिंतन सोहळ्याचे देतो या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी या स्पर्धेचे आयोजक सर्वस्व सन्माननीय आदरणीय हरिभक्त पारायण तथा उद्योगपती दानशूर नेते गोरगरिबांचे कैवारी अनंत शेठ पाटील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह सुनीलदादा माळी उपसरपंच सावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो. महाराष्ट्राचा जबरदस्त बुलंद आवाज आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मॅच संपलेली आहे कारण थोडा स्टेटकडे लक्ष होता, माफ करा. कारण तिथे मॅच फिनिश झालेली आहे, माफी असावी.